हृदयनिवासी तारुबाई चव्हाण यांचं नुकतंच दुःखद निधन झालं असून त्या आत्मामालिक ध्यानपीठात वाहनचालक म्हणून सेवा देणारे श्रीमान प्रभाकर काशीनाथ चव्हाण यांच्या मातुश्री असून प्रभाकर चव्हाण हे माननीय अध्यक्ष साहेबांच्या गाडीवर अनेक वर्षापासून वाहनचालक म्हणून प्रामाणिक सेवा देत आहेत। प्रभाकर चव्हाण यांचं मूळगाव केदारगाव, नेरले, जिल्हा सांगली येथील असून त्यांच्या मातुश्री तारुबाई काशीनाथ चव्हाण यांचं नुकतंच दुःखद निधन झालं आहे। त्यांच्या निधनानं चव्हाण कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। स्वर्गीय तारुबाई काशीनाथ चव्हाण या धार्मिक वृत्तीच्या, मनमिळावू आणि कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या। त्यांच्या पाश्चात मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे। त्यांच्या जाण्यानं कुटुंबियांसह नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। त्यांच्या अंत्यसंस्काराचा विधी नुकताच पार पडत असून या दुःखद प्रसंगी आत्मामालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्यासह अनेक मान्यवर, सहकारी व ग्रामस्थांनी चव्हाण कुटुंबियांचं सांत्वन केलं। यावेळी साहेब म्हणाले, अनेक वर्षापासून माझ्या गाडीवर निष्ठेनं व प्रामाणिकपणे सेवा देणारे वाहनचालक श्रीमान प्रभाकर काशीनाथ चव्हाण, राहणार केदारवाडी, नेरले, जिल्हा सांगली, चव्हाण मामा यांच्या मातुश्रीचं दुःखद निधन झाल्याचं वृत्त अत्यंत वेदनादायक आहे। मातोश्रींचं अचानक जाणं हे चव्हाण मामा व त्यांच्या कुटुंबासाठी मोठी हानी आहे। या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या दुःखात मनपूर्वक सहभागी आहोत। ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो व चव्हाण मामा तसेच त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना। या दुःखद प्रसंगी माझ्या वैयक्तिक वतीनं, माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं आणि आत्मामालिक ध्यानपीठ ट्रस्टच्या वतीनं मी चव्हाण मामा यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली व शोकसंवेदना व्यक्त करत आहे। पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकम ठाण।